पहिल्यांदा मोठ्या प्रमाणावर म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्याला हे कृषी प्रदर्शन घ्यायचं आहे. कृषी प्रदर्शन यापूर्वी अनेक ठिकाणी झालेली आहे आणि आपल्याला सुद्धा कराड वर्षाला होत असतं, परंतु ह्याचं स्केल आणि याची व्याप्ती याच्याचं पार्टिसिपेशन हे कधीही नाही असं एवढ्या मोठ्या प्रमाणावर होणार आहे. ह्या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग, सातारा जिल्हा परिषद, महाराष्ट्र राज्य पणन मंडळ, बियाणे महामंडळ, कृषी उद्योग विकास महामंडळ, वखार महामंडळ, उद्योग विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अशा सगळ्या शासकीय संस्था याच्यात त्यांचा सहभाग आहे. 500पेक्षा जास्त अधिक स्टॉल्स राहणार आहे आणि आंतरराष्ट्रीय पार्टिसिपेशन असल्यामुळं परदेशातल्या सुद्धा अनेक प्रेझेंटेशन राहतील, अनेक देशातले त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह देणार आहेत आणि हे सगळ्या पाठीमागे तुम्हाला उद्देश माहिती आहे की ॲग्रिकल्चर हे काही एक व्यवसाय राहिला नाही. ॲग्रिकल्चर हे एक मेनस्ट्रीम सायन्स आता समजलं जातं आहे आणि त्याच्यात टेक्नॉलॉजी आणि टेक्निक इतक्या मोठ्या प्रमाणात झालेले आहेत पूर्वीपेक्षा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे, बऱ्याचशा गोष्टी सायन्सच्या दृष्टीतनं जेनेटिक्स आणि प्लांट फिजिओलॉजी याचा अभ्यास सगळ्या जगभर मोठ्या प्रमाणात आहे आणि अशा उद्देशानं लोकांचं प्रशिक्षणसुद्धा व्हावं, लोकांना माहिती व्हावं की ॲग्रिकल्चरचं स्केल आणि स्कोप हा पूर्वीपेक्षा फार मोठा आहे. जगाचं लोकसंख्या वाढतच चाललेली आहे आणि त्या वाढत्या लोकसंख्येला सुद्धा अन्न पुरवणं हे मोठं चॅलेंजिंग येत्या काही वर्षामध्ये राहणार आहे. आजही त्याचे तुम्हाला हे दिसतात की क्लायमेट चेंज आहे, वेदर पॅटर्न्स कसे असतात, क्रॉप्सवर त्याचे काय परिणाम होणार याच्यावर अनेक आता व्याख्यानही होणार. ॲग्रिकल्चर जसं बदलेल तसं नवीन प्रॅक्टिसेस, नवीन ॲडॅप्टेशन्स काय करायला लागतात, मार्केट फोर्सेस काय आहे, त्या बदलत्या त्या मार्केटचा विचार करून त्याचं प्रिडिक्शन करून क्रॉप पॅटर्न्स करायचे, हे सगळं करावं लागणार आहे आणि ह्या दृष्टीतनं ह्या प्रदर्शनाचं महत्त्व आहे. तिथं काही नुसतं डिस्प्ले आहे, काही आपल्याला लोकांना दाखवायचं आहे असं नाही. 25 हे परदेशी कंपन्यांशी आता कॉन्टॅक्ट झालेला आहे. 26 परदेशातले भाजीपाल्याचं लाईव्ह हे सुद्धा तिथं डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे. पार्टिसिपेशन कंट्रीजची नावं तुम्हाला देतो. पार्टिसिपेटिंग कंट्रीजची एक्झॅक्ट नावं येत्या काही दिवसांमध्ये आम्ही साधारणतः आपल्यापर्यंत पोचू. पण G20मध्ये ज्या ज्या देशांनी सहभाग घेतला होता त्या लोकांशी त्यांना कराडचं महत्त्व, कराडला कृषी प्रदर्शन का घ्यायचं, कराडला तुम्ही कसं पोचू शकता याच्याविषयीची आपण त्यांना साधारणतः माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये जे लोक आपल्याला त्यांचा विलिंगनेस टू पार्टिसिपेट देतील त्या पद्धतीने मग आपण तो सेक्शन किती मोठा करायचा, त्यांना जागा किती लागणार, नेमकी एखादं शेती अवजारांच्या बाबतीमध्ये परदेशी काम करणारी कंपनी येणार असेल त्याला जास्त जागा लागेल, समजा एखादं बियाण्याच्या बाबतीत काम करणारी कंपनी असेल त्याला कमी जागा लागेल. तर मग त्यात कुठली कंपनी कुठल्या देशाची येणार आहे ह्याचा त्यांचा विलिंगनेस आला की मग आपण एक्झॅक्ट प्लॅनिंग आपलं. अलीकडची प्रदर्शन ही व्यावसायिकांना काय आहे की प्रामुख्यानं कृषी प्रदर्शन हे कमर्शियल होताच उपयोगी. कृषी प्रदर्शन ही शेतकऱ्यांना नवीन ऊर्जा स्वतःची शेती करण्यासाठी कशी मिळेल याच्यासाठीच कृषी प्रदर्शन पाहिजे. इचलकरंजीमध्ये एखादा शेतकरी अडसालीला 2 टन घेत असेल, कोल्हापूरमध्ये 2.5 टन घेत असेल तर आपल्या भागामधल्या शेतकऱ्याला त्याचा फायदा कसा होऊ शकेल ह्याचाच विचार झाला पाहिजे. नवीन बियाणं किंवा नवीन कीटकनाशकं, नवीन सेंद्रिय खतं, नवीन कृषीच्या पद्धती
याचा अभ्यास व्हावा आणि एक नवीन स्फूर्ती मिळावी शेतकऱ्याला. आपल्याला हे जरूर माहीत आहे की आता बहुतांश शेतकरी हा अल्पभूधारक होत चाललाय. की पूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेचं लँड होल्डिंग आणि नंतरच्या येणाऱ्या पिढ्यांचं लँड होल्डिंग, आजचं आपण लँड होल्डिंग बघितलं तर 80% शेतकरी हा अल्पभूधारक, म्हणजे 2 एकरापेक्षा कमी लँड होल्डिंग ही पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी अडचण आहे. त्यामुळे एखादी क्रांती जर का कृषी क्षेत्रामध्ये करायची असेल तर आपल्याला योग्य मॉडेल निवडलं पाहिजे. आपण जर का म्हटलं की आम्हाला ब्राझील मॉडेल निवडलं पाहिजे तर त्यांची एकेकाची 5-5 हजार एकर जमीन असते. त्याचं मॉडेल काय आपल्या 2 एकराच्या किंवा 20 गुंठेची जी शेती आहे त्याला ते मॉडेल लागू होणार नाही. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून एक आपला सेक्शन असा असणार आहे की बाबा त्याच्यामध्ये खतं, एक सेक्शन असणार आहे बियाणे, एक सेक्शन असणार आहे कृषी अवजार. त्याचबरोबर प्रामुख्यानं आपण शेतकऱ्यांचं प्रशिक्षण करण्यासाठी एक वेगळा असा आपण स्लॉट करतोय. एक 4-5 हजार शेतकरी तिथं बसू शकतात. तिथं काही कृषी तज्ज्ञांचे लेक्चर्स होते, स्पेसिफिक टॉपिकवर लेक्चर्स होते आणि त्या लेक्चर्सला ऐकल्यानंतर काही आपल्या शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो का ह्याचं रजिस्ट्रेशन करण्याची प्रणाली सुद्धा आम्ही आता येणाऱ्या काही दिवसामध्ये करतोय. किंवा एखाद्या ठिकाणी आपल्यातले शेतकरी खूप चांगली शेती करत असतात, त्याची माहिती दुसऱ्या भागातल्या शेतकऱ्यांना आपण करून देऊ शकतो, त्यांच्या चांगल्या गोष्टींची माहिती आपण आपल्याला करून देऊ शकतो. त्यामुळे एक इंटरॅक्शन करण्यासाठी आणि प्रशिक्षण करण्यासाठी एक आपण वेगळा सेक्शन करतोय. एक परदेशी जे काही लोक येऊ इच्छितात त्यांच्यासाठीचा आपण एक वेगळा सेक्शन करतो. एकंदरीतच हे इन्फॉर्मेटिव्ह असं असलं पाहिजे आणि चुकीचा पायंडा ह्याच्यामधून कुठला पडू नये. हे कमर्शियलायझेशन होत आहे कृषी क्षेत्रातलं किंवा हे असं होतंय असं काही पडू नये ह्याची काळजी आम्ही तंतोतंत घेतो. ॲग्रिकल्चर हा एक ट्रेडिशनल व्यवसाय म्हणून जे बघण्याची पद्धती आहे अजूनही शेतकऱ्याची, याच्यापासून एक पाऊल आपल्याला पुढं जाण्याची गरज आहे. पूर्वीचे जे फार्म प्रॅक्टिसेस होत्या त्याच्यात खूप बदल झाला. आज आपणही बघतोय की शेती अवजारे आणि इरिगेशनच्या पद्धती ह्याच्यातही बदल झाला. त्याचबरोबर नवीन टेक्नॉलॉजी आली त्याच्यामध्ये तुम्ही बघा, म्हणजे एक दोन उदाहरणं इथलीच देतो आपण की आता सगळी फवारणी आपण आता ड्रोनने करायला लागलो. आता सगळ्या शेतकऱ्यांकडे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भागामध्ये ड्रोन्स हे एक त्यांचा एक व्यवसाय झाला. पूर्वी हार्वेस्टर्स नव्हते, आता हार्वेस्टर्स मोठ्या प्रमाणात आले ऊस तोडणीसाठी. तर ते हार्वेस्टर्स आपण आत्मसात केले. तर ज्या ज्या गोष्टी आपल्याला शेतीच्या प्रगतीमध्ये आवश्यक आहे याची कल्पनासुद्धा शेतकऱ्याला येणं गरजेचं आहे. आणि ट्रेडिशनल माइंडसेटपासून थोडंसं बाजूला जाऊन त्यानं विचार करायला पाहिजे की ह्या शेतीमध्ये सुद्धा अजूनही खूप पोटेन्शियल आहे. पहिली गोष्ट याच्यातली अशी आहे की आज थ्रेट्स आहेत आपल्या. अनेक वर्ष आपण रासायनिक खतं वापरली, उदाहरणार्थ सॉईल कंडिशन्स खूप खराब झाल्या, सॉईल हे बॅक्टेरिया तिथं राहिल्या नाहीत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आता करेक्टिव्ह स्टेप्स काय घ्यायचे या शेतकऱ्याला अजूनही माहिती आहेत असं. ह्या करेक्टिव्ह स्टेप्स घेता घेता आज आपल्याला माहिती आहे की सगळ्या जगामध्ये असं आहे की लोकांना वाटतं की ऑर्गॅनिक फार्मिंग पाहिजे, की आपल्याला कुठल्याही पद्धतीचं आता आपल्याला आपण पेस्टिसाईड वापरतो तर पेस्टिसाईडचं प्रमाण कसं कमी करायचं, त्याच्यासाठी उपाय कुठले कुठले आहेत. उदाहरणार्थ आता बायो फर्टिलायझर्स आलेले आहेत, बायो पेस्टिसाईड्स आलेले आहेत. याचा वापर केल्यानंतर कसं शेतकऱ्याला हे मिळू शकतं, ॲडव्हान्टेज मिळू शकतं. कारण पुढचं जग हे खूप सेन्सिटिव्ह आहे ॲग्रिकल्चर प्रोड्यूसला.